हॅलो फ्रेंड्स, मी कोळसे सर. आपण हा जो टॉपिक आहे मेन्सुरेशन महत्त्व आपण ज्या शेवटच्या पार्टमध्ये आलो आहोत. त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो शेवटचा तो म्हणजे वर्तुळखंड सेगमेंट ऑफ ए सर्कल. तो आपण बघूया. सेगमेंट ऑफ सर्कल कशाला म्हणायचं बघा. दॅट इज सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळखंड. ही डायग्राम जर व्यवस्थित बघितला याच्यामध्ये बघा, हा जो कॉड ए बी जीवा ए बी आणि हा वर्तुळ कंस ए एक्स बी दॅट इज मायनर आर्क ए एक्स बी हा पार्ट जो इथं काय केलेला आहे, जो शेडेड रिजन दाखवला शेडेड पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणायचं, लघु वर्तुळखंड. जो छायांकित केला भाग आहे त्याला म्हणायचं लघु वर्तुळखंड. म्हणजेच दोन वर्तुळखंड तयार झाले, एक लघु वर्तुळखंड म्हणायचं आणि दुसरा म्हणायचा विशाल वर्तुळखंड. त्याला विशाल वर्तुळखंड का म्हणायचं ह्या भागाला, तर बघा ही जीवा ए बी आणि विशाल वर्तुळ कंस यांनी व्यापलेला भाग आहे म्हणून त्याला म्हणायचं विशाल वर्तुळखंड. ठीक आहे. म्हणजे इंग्लिश मीडियमवाले आहे का बघा, द रिजन बाउंडेड बाय कॉड अँड द करस्पॉन्डिंग काय म्हणा आपण तिनं मायनर आर्क आणि त्याच्या जी कॉड आहे त्यानं जो काय केलं पार्ट इथं रिजन बाउंडेड केलेला आहे किंवा पोर्शन आहे त्याला म्हणायचं मायनर सेगमेंट. आणि मेजर सेगमेंट कशाला म्हणायचं, हा जो मेजर सेगमेंट आहे हा सगळा आतला भाग घ्यायचा. लक्षात घ्या, या ए बी पासून द रिजन बाउंडेड बाय कॉड ए बी अँड द मेजर आर्क कॉल्ड ॲज काय म्हणा आपण त्याला मेजर सेगमेंट. ठीक आहे. जर बघा इथं बघा, देअरफॉर इथं ए एक्स बी दिस इज सेगमेंट ए एक्स बी. हा जो सेगमेंट ए एक्स बी आहे सगळ्यांना लक्ष द्या, सेगमेंट ए एक्स बी ला काय म्हणा आपण, सेगमेंट एक्स बी मायनस सेगमेंट, याला आपण म्हणा लघु वर्तुळखंड ए एक्स बीला. आणि इथं ए वाय बी सेगमेंट ए वाय बी जो आहे किंवा वर्तुळखंड ए वाय बी याला म्हणायचं आपण विशाल वर्तुळखंड ए वाय बी. कसं लिहिणार आपण ते बघा, विशाल वर्तुळखंड आपण काय म्हणणार आहे ए वाय बी. ठीक आहे. हा संपूर्ण भाग विचारात घ्यायचा. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा छायांकित भाग जसा आहे तसाच विशाल वर्तुळखंड हा सगळा भाग विचारात घ्यायचा. वेल कन्सिडरिंग मेजर सेगमेंट हा सगळा भाग विचारात घ्यायचा. ठीक आहे. जर ही जर कॉर्ड जर समजा इथून गेली याच्या सेंटरमध्ये डायमीटर झाला, then diameter forms two segments called as semicircle segment. त्या व्यासामुळे जे दोन भाग झाले त्यांना आपण काय म्हणायचं, लघु वर्तुळखंड. ह्याला आपण काय म्हणायचं, अर्धवर्तुळखंड कॉल्ड ॲज सेमी सर्कल सेगमेंट. असे तीन टाईप्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण याचा एरियाच्या बाबतीत आपण विचार करूया. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ सेगमेंट एक सूत्र महत्त्वाचं आहे ते आपण इथं बघूया. आता बघा ह्या डायग्राम काय दाखवले, आकृतीमध्ये पी एक्स क्यू हा लघु वर्तुळखंड आहे, तर वर्तुळखंड पी वाय क्यू हा विशाल वर्तुळखंड आहे. बघा तुम्ही डायग्राम जर बघितलं तुमच्या लक्षात येईल ना, पी एक्स क्यू इज अ मायनर सेगमेंट अँड पी वाय क्यू इज अ मेजर सेगमेंट. ठीक आहे. तर हा जो एरिया इथला काढायचा आपण कसं काढू शकतो, आपल्याकडे दोन गोष्टी ना इथं बघा याच्यामध्ये दाखवलं आहे तुम्हाला. हा झाला ओ डॅश पी एक्स क्यू, ही झाली वर्तुळ पाकळी. याला आपण काय म्हणायचं, सेक्टर ऑफ सर्कल. या सेक्टर ऑफ सर्कलचा आपल्याला एरिया काढायचा माहिती. याच्या एरियामध्ये जर आपण काय केलं, या ट्रायंगलचा एरिया मायनस केला म्हणजे त्रिकोणाचा भाग वजा केला. समजते का बघा, ओ डॅश पी एक्स क्यू ह्या वर्तुळ पाकळीमधून जर आपण ओ पी क्यू त्रिकोण ओ पी क्यूचं क्षेत्रफळ आपण काय केलं, वजा केलं, तर आपल्याला काय मिळणार सांगा बरं. हा जो भाग आहे वर्तुळखंडाचा हा भाग आपल्याला लघु वर्तुळखंडाचा भाग मिळणार आहे. ठीक आहे. तर हे सूत्र कसं आहे बघायचं काढायचं. म्हणजेच बघा इथं खाली आपल्याला दिलं आहे वर्तुळखंड पी एक्स क्यूचे क्षेत्रफळ एरिया ऑफ सेगमेंट पी एक्स क्यू इज इक्वल टू वर्तुळ पाकळी ओ डॅश पी एक्स क्यूचे क्षेत्रफळ. या वर्तुळ पाकळी ओ डॅश पी एक्स क्यूचं सगळं क्षेत्रफळ सगळं घ्यायचं, त्यातनं मायनस काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ओपी त्रिकोण ओपीचे क्षेत्रफळ वजा करा. ठीक आहे. मग त्यांचे क्षेत्रफळ काय आहेत बघा, इथं थिटाचे 360 गुणिले पायरचा वर्ग हे झालं वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ. दॅट इज एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ आपण काय म्हणा त्याला, दॅट इज कॉल्ड ॲज द एरिया ऑफ सेक्टर पी एक्स क्यू. त्यातनं मायनस काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ओपी क्यू हे थिटा बाय 360 इंटू पायर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ ट्रायंगल ओपी कसा काढणार सांगा बरं. इथं हे महत्त्वाचं स्केल आहे. हा कसा काढायचा इथला एरिया ऑफ ट्रायंगल ओपी क्यू. तर बघा आपलं ओ पी क्यू काढताना हा जर ओ क्यू आपण हा पाया घेतला, हा जर का आपण घेतला बेस
बेस घेतला पाया, तर उंची काय होणार आहे याची, उंची हाईट काय होणार आहे इथं सांगा बरं. पी टी ही काय असणार आहे त्याची, पी टी ही त्याची हाईट असणार आहे, एच हाईट असणार आहे. पण ती हाईट कशी काढणार एच सांगा बरं. जर हा ओ जो आहे इथला अँगल ओ जर आपण घ्यायला थिटा घेतला, तर थिटा घेतला आणि हा आता पी टी क्यू पी टी ओ सॉरी हा जो पी टी ओ आहे, पी टी ओ जर बघितला हा जो टी आहे तिथं राईट अँगल आहे म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे. मग जर आपण काय केला हा ओला जर थिटा म्हटला तर ह्याची लांबी कशी आहे सांगा बरं. महत्त्वाचं आहे बघा इथं आपण कसं काढतो खाली दिल्या इन ट्रायंगल ओ टी पीमध्ये साईन थिटा बरोबर काय आलं सांगा बरं. साईन थिटा म्हणजे आपण ओला थिटा म्हटला तर समोरची बाजू अपोजिट साईड कोणती आहे पी टी डिवायडेड बाय ओपी. ओपी म्हणजे काय त्याचे कर्ण, समोरची बाजूचे कर्ण अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूज म्हणजे साईन थिटा म्हणजे कोणता थिटा हा ओ म्हणजे थिटा अँगल ओ इज इक्वल टू थिटा म्हणले आपण. मग मला सांगा ही पी टी पाहिजे. पी टीचं उत्तर किती ना पी टी बरोबर साईन थिटा गुणिले ओपी. ओपी म्हणजे काय त्रिज्या आहे, ओपी इज द रेडियस, ओपी इज इक्वल टू आर, आर रेडियस आहे म्हणजेच आर साईन थिटा. म्हणजे इथे येते बघा पी टी इज इक्वल टू आर साईन थिटा. ठीक आहे, हेच आपण मग एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू बघायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू बघ तुमच्या लक्षात येते का बघा. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे सोडला तरी 1/2 ओ क्यू म्हणजे काय आर आहे, ओ क्यू सुद्धा तिथं रेडियस आहे बघा त्रिज्याच आहे इथं त्याच्यामध्ये जर बघितला ही ओ क्यू सुद्धा त्रिज्याच आहे, ओ पी सुद्धा त्रिज्याच आहे, आर आहे रेडियस घ्यायची ती. ठीक आहे म्हणजे काय आलं बघा 1/2 आर गुणिले आर साईन थिटा दॅट इज 1/2 आर स्क्वेअर साईन थिटा. दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. ट्रायंगल ओ पी क्यूचं क्षेत्रफळ. म्हणून बघा फायनली आपलं हे काय तयार होतं बघा एरिया ऑफ सेगमेंट पी एक्स क्यू वर्तुळखंड पी एक्स क्यू क्षेत्रफळ वर्तुळ पाक क्षेत्रफळ काय आलं थिटाचे 360 गुणिले पायरचा वर्ग त्यातनं वजा काय करायचं मायनस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता येतं एरिया ट्रायंगल ओ पी क्यू क्यूचं मायनस करायचं. ठीक आहे तर बघा थिटाचे 360 हे केला त्याच्यामध्ये काय केलं आपण आर स्क्वेअर कॉमन काढला, आर स्क्वेअर तो बाहेर ठेवला इथं. मग काय आलं पाय थिटा, आर स्क्वेअर म्हणजे काय राहिलं पाय थिटा डिवाइड बाय 360 मायनस साईन थिटा बाय 2 म्हणजेच आरचा वर्ग कंसात पाय थिटाचे 360 वजा साईन थिटा छेद 2. हे तुमचं काय झालं त्याचं, हे तुमचं झालं त्याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सेगमेंट किंवा वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ठीक आहे इथे एक उदाहरण सोडवून दिलेल्या पुस्तकामधले तुम्ही बघू शकता, हे बघा तुम्ही स्टडी करा. ठीक आहे आपण आता हा सरासरीचे 7.4 बघा. पहिलं एक्झाम्पल काय दिले बघा. पहिले एक्झाम्पल काय दिले आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात ए केंद्र असलेले हे जे वर्तुळ आहे ए बी सी बरोबर 45. ए बी सी नाही हा ॲक्च्युली काय आहे तो बी ए सी आहे, बी ए सी 45 म्हणजे हा जरा मिस्टेक आहे बुकमध्ये. बी ए सी 45 डिग्री, ए सी 7√2 7/2 ए सीची लांबी आहे. तर बी एक्स सीचे क्षेत्रफळ काढा. हा जो बी एक्स आहे म्हणजे सेगमेंट बी एक्स सी सेगमेंटचं तुम्हाला एरिया काढायचा आहे, वर्तुळखंड बी एक्स सीचं क्षेत्रफळ काढायचं. ठीक आहे आपण हे बघूया खाली आपण सोडलेलं आहे. ठीक आहे बघा काय काय दिलं होतं सांगा बरं. तर जर बघितलं तुम्ही बी ए सी हा दिला थिटा 45 अंश दिला होता, ए सी त्रिज्या आर 7/2 आहे. ठीक आहे मग आता क्षेत्रफळ सूत्र वापरायचं एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी वर्तुळखंड बी एक्स क्षेत्रफळ आरचा वर्ग कंस हे सूत्र दिले बघा, हे सूत्र वाचा. ठीक आहे यातात किमती घालायचे पुढं. काय किंमत याला बघा आर आहे 7/2 कंसा वर्ग पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितलं तुम्हाला त्यांनी. थिटा किती होता 45 अंश झालं. त्यानंतर पुढं काय करायचं आहे इथं डिवायडेड बाय 360 मायनस साईन 45 डिवायडेड बाय 2. साईन 45ची किंमत किती येते 1/2 ही गाठली गुणिले 1/2 कारण की छेदात 2 आहे म्हणजे गुणिले 1/2. मग बघा याचा तुम्ही काय केला स्क्वेअर केला वर्ग केला हे मिळालं तुम्हाला 2/2 749. त्यानंतर पुढे हे 3.14 भागिले 8 हा 85 की 45 45 8 360 येते. त्यानंतर पुढं म्हणजे 3.14 डिवाइड बाय 3.14 भागिले 8 वजा हे झालं. त्यानंतर पुढं वय सोडवले 49. काय केलं आपण याच्यामध्ये हा जो 2 आहे हा 2 काय केला आतमध्ये घेतला, इथं पण घेतला 2 आतमध्ये घेतला तर काय झालं दोघांना ते गुणलं 2 चौक 8 किती झालं. तर हा 2ला 2 कॅन्सल आपण केलेला नाही, हे महत्त्वाचं आहे कॅन्सल केलेला नाही का तर बघा 2 म्हणजे काय असते हे
√2 इंटू √2. त्याला डिवाइड बाय काय करायचं, हे √2 करायचं. हे √2 कॅन्सल. का √2 कसं करायचं, कारण की 1ची वर्गमूळ 2 जे आहे तुम्हाला, हे जर तुम्हाला वर्गमूळ 2ची किंमत दिली 1.41, 1/1.41 सोडणं सोपं नाही, ते जरासं अवघड आहे. म्हणून मी काय केलं, ही ट्रिक वापरली. इथं आपण ह्या 2चं काय केलं, आपण ह्या 2चं वर्गमूळ केलं, हे कॅन्सल केलं. हे वर्गमूळ 2चे 2 राहिलं. इथं बघा 49 आहे बाहेर. पुढं बघा काय होते, हे 3.14/4 0.7850 मायनस काय होते इथं 0. हे वर्गमूळ 2 भागिले 2 म्हणजे 1.41/2 जर केलं तर 0.7050 मिळते. तर हे सोडलं तर तुम्हाला याची वजाबाकी किती येते बघा. ती वजाबाकी आपण इथं करू शकतो. 0.7850 मायनस 0.7050 किती 0.08. हे तुमची सबट्रॅक्शन आली. हे 49 मल्टिप्लाय केलं तुम्हाला 3.92 मिळालं. याचं पुस्तकामध्ये तुम्हाला 3.72 पण दिले बघा. 3.72 हे आन्सर कधी येणार आहे बघा, तर तुम्ही 1/√2ची किंमत जर घेतला, 1/√2ची किंमत 0.7092 जर घेतला तर तुम्हाला हे उत्तर तुम्हाला म्हणजे इथं हे सोडवताना तुम्ही ह्या 2ला 2 कॅन्सल केला तर 1/√2 राहते. त्या केसमध्ये जर तुम्ही सोडवायला गेला तर किती उत्तर तुम्हाला 3.72 मिळणार आहे. पण इथं आपण तसं काय केलं तर 1/√2 तुमचं उत्तर काढणं तुम्हाला अवघड जाणार भागाकार करायला. तुम्ही पाठ करून जर घेतला तरी पण होऊ शकते. ठीक आहे, तेव्हा तुमचं आन्सर आलं. काय आलं आन्सर तुमचं इथं 3.92 किंवा 3.72 सुद्धा येऊ शकतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण पुढं दुसरा प्रश्न बघूया. काय दिलं आहे दुसरा प्रश्न इथं, ते बघा आकृती 7.44. इन द फिगर अजॉइनिंग फिगर हू इज द सेंटर ऑफ द सर्कल. हो, हा वर्तुळाचं काय आहे तुमचं केंद्र आहे. मेजर ऑफ कंस PQR. PQR जो आहे या PQRचं या कंसाचं म्हणजे आरचं तुम्हाला मेजरमेंट किती दिले, 60 डिग्री दिले. आरचं 60 म्हणजे त्याचा सेंट्रल अँगल. POR म्हणजेच तो केंद्रीय कोन सुद्धा 60 अंश असतो. हे सूत्र लक्षात ठेवा. कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनावर असते. मेजर ऑफ आर इज इक्वल टू द सेंट्रल अँगल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं काय दिलं आहे, OP 10 सेंटीमीटर. OP म्हणजे तुमची त्रिज्या आहे, रेडियस 10 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणखी पुढे काय दिलं आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. देन फाइंड द एरिया ऑफ दिस शेडेड पोर्शन. शेडेड पोर्शन काढायचं म्हणजेच काय, एरिया ऑफ सेगमेंट तुम्हाला काढायचं आहे. पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 3.14 इथे घ्यायची आहे बघा. महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, √3ची व्हॅल्यू किती आहे, √3 इज इक्वल टू 1.73 हे वापरायचं आहे, सोडवायचं आहे. ठीक आहे, सगळं लक्षात घ्या बघा. हे गिवन वगैरे सगळं दिलेलं आहे, आपण गिवनमध्ये लिहिलं. ठीक आहे, बघा दुसरं एक्झाम्पल बघा काय काय दिलं होतं. 60 डिग्री दिला आहे, त्यात थिटा मानायचं म्हणजे हा POR झाला अँगल. का तर केंद्रीय कोन आणि त्याचं कंसाचं माप सेम असतं. सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ आर्क सबटेंडेड बाय 8. ठीक आहे, त्यानंतर पुढं बघा इथे काय झालं, √3ची घ्यायची, हे पायचे 3.14 आले, R इज इक्वल 10 सेंटीमीटर आलं. ठीक आहे, हे जर आपण किमती इथं घातल्या बघा, एरिया ऑफ सेगमेंट PQR त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. PQRचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तुम्हाला इथं सूत्र दिले बघा. हे सूत्र जर वापरलं आपण R² इंटू ब्रॅकेट पाय थिटा 360 डिवाइड बाय 360 मायनस साइन थिटा बाय 2. किमती घाला याच्यामध्ये बघा. इथं आपण काय केलं, 60ला 360 केला, 6 राहिला इथं. त्यानंतर पुढं साइन 60ची व्हॅल्यू येते. साइन 60ची किंमत वर्गमूळ 302 इथे दिली आहे बघा. वर्गमूळ 302 आला हा 10चा वर्ग 100 झाला. इथं 3.14 भागिले 6 राहिले, हा 1/2 इथं ठेवला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मग काय होतं, हा 100नं आतमध्ये जर गुणलं, इथं या 100ने आतमध्ये जर गुणलं तर तुम्हाला काय होतं 314 डिवाइड बाय 6 मायनस काय झालं इथं 100 1.73 भागिले 4. ठीक आहे, तुम्हाला काय मिळतं बघा इथं, हे 314 डिवाइड बाय 6 52.33 1.73 गुणला 173 भागिले 4 170 डिवाइड बाय 4 किती मिळालं तुम्हाला, हे इथं 43.25 43.25 मिळते. त्याचं तुम्ही सबट्रॅक्शन केला, इथं सबट्रॅक्शन आहे बघा, त्याचं व्यवस्थित करा. हे किती मिळालं तुम्हाला 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. 9.08 सेंटीमीटरचा वर्ग मिळते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. सोडण्याची पद्धत व्यवस्थित बघा. सोडण्याचा भाग तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचं 4थं आणि 5वं एक्झाम्पल आहे बघा. ठीक आहे, 4थं एक्झाम्पल काय दिले बघा, वर इथं स्टडीवर आपण बघूया. हे 4थं दिले बघा इथं. तिसरं हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही होमवर्कला सोडवायचं आहे. होमवर्क आहे ते मला करून दाखवतो मी. ठीक आहे, 4थं काय बघा इथं, तिथं हा दिला 90 डिग्री दिला आहे.
नंतर हा PQR हा जो शेडेड पोर्शन आहे ते कितीला आहे तुम्हाला इट इज गिवन 140. बघा ओ केंद्राच्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. PQ इज कॉड. POQ हा सेंट्रल अँगल 90 डिग्री आहे. छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 आहे. याचं किती दिलं 114 दिलं 114 दिलं आहे. तर वर्तुळ त्रिज्याकडे हा फाइंड द आर रेडियस काढायचे आहे. सोपं आहे बघा. चौथं एक्झाम्पल इथं बघा आपलं फॉर्म्युला वापरायचं सूत्र जे दिले ते वापरायचं. सूत्र दिले जर वापरलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळते बघा r² इंटू ब्रॅकेट पाय थिटा सूत्र वापरा. आरची किंमत तुम्हाला इथं काढायची आहे माहीत नाही बाकी किमती टाकल्या आपण 3.14 गुणिले 90 भागिले 63. 90 भागिले 63 किती झाले 104 झाले. इथे 4 आले. त्यानंतर इथे काय करायचं आहे sin 30 डिवाइड बाय 2 sin 302. sin 3 किंमत 102 येते. ही 102 इथे किंमत आहे. राहिलं 2 म्हणजे 102 झालं 104. इथं बघा 90/63 1/4 झाले म्हणजे 90 × 90 90/63. ठीक आहे. हा झाला 3.14 डिवाइड बाय 4. पुढे आला आपण सोडवला 3.14 डिवाइड बाय 4. यातनं काय केलं बघा इथं यातला 4 डिनॉमिनेटर सेम ठेवला तर 3.14 - 1 डिवाइड बाय 4 केला. ठीक आहे. हे झालं ते 1.14 डिवाइड बाय हा 4 जो इथला आहे तो इथं आपण इकडं बाहेर घेतला. 1.14 तर मल्टिप्लाय इकडे केला तर डिवाइड केला आणि हा जो 4 डिवाइड हा मल्टिप्लाय केला. ठीक आहे. म्हणजे 1.14 मल्टिप्लाय 100 केली तुम्हाला 114 मिळून जाते. हे 100 × 4 झालं 400 इज इक्वल टू r² झाला. मग r बरोबर 20 सेंटीमीटर. लक्षात द्या सिम्पल आहे. एकदा व्यवस्थित बघा तुम्ही कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता पाचवं एक्झाम्पल आपण बघूया. इथं पाचवं दिले बघा. काय दिले बघा 15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60 अंश कोन करते. म्हणजे काय रेडियस 15 सेंटीमीटर आहे अशी जी कॉड आहे ती काय करते 60 डिग्रीचा काय करते अँगल सबटेंड करते सेंटरला आणि त्या जीवेमुळे झालेल्या विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड यांची क्षेत्रफळ काढा. देन फाइंड द एरियाज ऑफ काय झाले तर विशाल वर्तुळखंड म्हणजेच काय आपण त्याला मेजर सेगमेंट अँड मायनर सेगमेंट यांची एरियाज काढायचं आहे. ठीक आहे. हा पण अतिशय प्रश्न सोपा आहे. पुढे आपण बघूया. हा लक्ष द्या बघा पाचव्या एक्झाम्पलमध्ये बघा इथं दिलेलं आहे मी सांगतो बघा. तर r 15 सेंटीमीटर दिला आहे. थिटा 60 दिला आहे. पायची किंमत 3.14 वर्गमुळात 3ची किंमत किती घ्यायची आहे 1.73 घ्यायची आहे. आपण पहिलं काय करायचं लघु वर्तुळाचं काय करूया लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आहे ह्याचं क्षेत्रफळ आहे हा भागाचं. त्यातनं काय करूया मग हे टोटल आपण असं करूया. हे डायग्राम बघा व्यवस्थित. या सर्कलचं एरिया काढला वर्तुळाचं क्षेत्र काढलं त्यातनं हे जर वजा केलं तुम्हाला हा जो आहे की नाही हा मोठा मिळणार आहे. हे तुम्हाला काढायचं सूत्र वापरा. नंतर वर्तुळाचं काढा त्यातनं हे मायनस करा हा भाग तुम्हाला हा भाग मिळून जाईल. ठीक आहे. बघा लघु वर्तुळखंड PXQ क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आपण लिहिला इथं. किमती टाकायच्या आहेत बघा. r² 15चा वर्ग किती घ्यायचा आहे तिथं 3.14 थिटा 60 दिला आहे हा 60 भागिले 360 वजा sin 60/2 sin 60 मध्ये वर्गमूळ 302 आली 102 बाजूला लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर 3.14 डिवाइड बाय 6 आन्सर येते इथे लिहिलं. हे इथं वर्गमूळ 3 मध्ये 1.73 लिहिलं आहे भागिले 4 केला. हे सबट्रॅक्ट करायचं आहे वजा करायचं मग इथे त्याला 15 225 3.14 भागिले 6 आन्सर येते तुमचं 0.5233 उत्तर येते. करून बघा तुम्ही ते. आणि 1.73 डिवाइड बाय 4 हे जर भागाकार केलं तुम्हाला उत्तर मिळते इथे 0.4325. ठीक आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. हे जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं तुम्हाला मिळते 0.0908 येते. याला मल्टिप्लाय बाय 225 करायचं गुणिले केलं गुणाकार करा तुम्हाला आन्सर किती मिळेल 20.43 सेंटीमीटरचा वर्ग. ठीक आहे. हे तुम्हाला कुणाचं मिळालं हा एरिया कुणाचा मिळाला हा जो इथे शेडेड केला ह्याचा मिळाला. या शेडेड हा जर आपण ह्याच्यातनं मायनस केला बघा आता तुम्हाला अनशेडेड पार्ट कोणता दिसते हा म्हणजे तुम्हाला मिळून जाईल हे. ठीक आहे. ते सबट्रॅक्ट करा वर्तुळाच्यामधून. मग बघा विशाल वर्तुळखंड PYQचे क्षेत्रफळ विशाल वर्तुळखंड PYQचे क्षेत्रफळ काय करणार आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल इंग्लिशमध्ये लिहून घ्या तुम्ही तिथं मायनस एरिया ऑफ सेगमेंट PXQ. PXQ तुम्ही इथं काढला आहे हे इथं वापरायचं. हे किती 20.43 हा पायरचा वर्ग पायची किंमत 3.14 गुणिले rचा वर्ग r म्हणजे 15 होतं 15 225. इथे आलं याचं 706.50 756.50 येते गुणाकार वजा त्यातनं मायनस काय करायचं 20.43 मायनस करा ते इथे मध्ये 686.07
सेंटीमीटर स्क्वेअर हे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. बघा लक्षात येतं का आपण काय केलं ते. विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढताना काय केलं, एरिया ऑफ मेजर सेगमेंट, एरिया ऑफ सर्कलमधून आपण काय मायनस केलं, तो जो तुम्हाला दिला होता हा मायनस सेगमेंट ते आपण काढलं होतं ते मायनस केलं. ठीक आहे. आन्सर आपली सगळी बरोबर आहेत. ठीक आहे.